आज वार बुधवार आहे. आज 27 तारीख आहे. आज गणपती बाप्पांचं सगळ्यांच्या घरी आगमन होणार आहे. सांगा बरं, डेकोरेशन छान झाले ना? हे सगळं भाऊंनी डेकोरेशन केलं होतं. रात्री 12:30 वाजता डेकोरेशन पूर्ण झालं. त्यानंतर आम्ही सर्वजण गणपती आणण्यासाठी निघालो होतो. आमचा पिल्लूचा मोठा दादाही पाठी लागला होता. त्याला नेलं नव्हतं त्याच्या बाबांनी गणपती आणण्यासाठी, बारक्याला नेलं होतं. तो म्हणला, चाचा मी तुझ्यासोबत येणार. परत आम्ही त्यालाही घेऊन गेलो गणपती आणण्यासाठी. खरंच ना, आताची लहान मुलं खूप हुशार आहेत. आमच्या किंती जास्त पिल्लूलाच उत्सुकता होती गणपती बाप्पा आणण्यासाठी आणि ती सारखं म्हणत होती, गणपती बाप्पा मोरया मोरया. त्यामुळे तिलाही सोबत नेलं होतं. गणपती बाप्पांची लहान मुलाविषयी एक वेगळीच ओढ असते. मी हे हळदी कुंकू लावलं होतं म्हणून पिल्लूही गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावत होती. गणपती बाप्पांचा जय जयकार करत आम्ही गणपती बाप्पांना घरी आणलं. त्यानंतर सगळ्यांनी ओवाळून घेतलं. गणपती बाप्पांचा जय जयकार करत गणपती बाप्पांना आम्ही सर्वांनी घरात घेतलं. त्यानंतर मीही गणपती बाप्पांना ओवाळून घेतलं. त्यानंतर भाऊंनी हार वगैरे आणले होते गणपती बाप्पांना, तेही मी घालून घेतले. फुले वगैरे, हरेटी वगैरे सकाळीच आम्ही करून ठेवली होती लवकर. गणपती बाप्पा घरात आल्यानंतर किती प्रसन्नता वाटते बघा. गणपती बाप्पांना थोडं अजून साहित्य वगैरे आणायचं होतं. त्यामुळे आम्ही शिरगावला गेलो होतो. गणपती बाप्पांना पोती वगैरे आणायची होती आणि केळी वगैरे आणायची होती. त्यासाठीच आम्ही गेलो होतो. शिरगावच्या स्टँडवरती गेल्यानंतर मंडळाच्या गणपतीचं साऊंड वगैरे लावून मोठ्याने गणपती बाप्पांचं आगमन होतं. पारायती आम्ही घेण्यासाठी गेलो होतो आणि बरेच ठिकाणी दुकानात पाहिलं होतं. ते इतकं काय छान नव्हतं आणि खूप महाग सांगत होते. त्यानंतर ह्या दुकानात आम्ही पाहिलं होतं, खूप छान होतं आणि पितळाचं होतं. परत आम्ही घेतलं आणि त्यानंतर आमच्या पिल्लूचं त्याच्यावर नाव टाकलं होतं.